आज आपण बनवत आहोत कांदा पोहे। आता तेलामध्ये कांदा, मिरची, कढीपत्ता, जिरे हे टाकलेले आहे आणि तेला आणि चांगला असं करपूस भाजून घेत आहोत। तर कांदा पोहे शिवाय प्रत्येक घराला महाराष्ट्रामध्ये सकाळ होत नाही, त्यामुळे सकाळ झाली की पहिला कांदा पोहे असं समीकरण बनलेलं आहे महाराष्ट्राचं। आता शेंगदाणे टाकलेले आहे, तर तुम्ही बघत असाल इथं करपूस भाजून घेत आहेत। तर आपण भाजत आहोत, त्यामध्ये मीठ घातलेलं आहे, थोडीशी हळद टाकायची, हळद टाकलेली आहे त्यामध्ये। तर आज पोहे बनवत आहेत, आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत, ते पन्नू मॅडम अवघा पळाली, प्रणाली। तर कांदा पोहेचा इथं छान वास येत आहे, जे करपूस भाजत आहे त्याचा। पन्नूचा हात जरा मोठा असल्यामुळे हळद ओतत आहे नुसताच। आता तुम्ही बघू शकता की व्यवस्थित करपूस भाजलेला आहे पोहे। आता यामध्ये पोहे टाकायचे। तर तुम्ही बघू शकता पोहे टाकून घेतलेला आहे त्यामध्ये। बघा हा टॅटू बघा, प्रणालीचा, प्रवीण म्हणून लिहिलेला आहे तिच्या मिस्टरांचे नाव। तर खूप प्रेम करते, ह्याच्यावरून आपल्याला लक्षात आलं असेल। असंच प्रेम टिकून राहू दे आणि ते प्रेम आमच्या पोहेमध्ये पण येऊ दे, म्हणजे आम्हाला खाण्यात चव येईल। तर पोहे चांगला अशी ती मिक्स करून घेत आहे, कांदा, शेंगदाणा, मिरची बरोबर। तर आमच्या घरी पाहुणा येईल त्यालाच आम्ही नाश्त्याचा कार्यक्रम सोपवतो, त्यामुळे तुम्ही आमच्या घरी येताना थोडा विचार करून या। तर तुम्ही बघत आहात प्रणाली पोहेला पूर्णपणे तेलामध्ये भाजून घेत आहे, कारण जितकं ते तेलामध्ये भाजलं जाईल, मिक्स होईल, त्याची चव आहे ती तितकीच वाढत जाते। प्रत्येक पोहेला सगळा मसाला लागला जातो त्यामुळे। तर आमच्या घरी आलेले पाहुणे प्रणाली पोहे अतिशय मनापासून करत आहे, आपला जीव ओतला आहे तिने त्यात, हे आपल्याला त्या पोहेच्या कलरवरून समजलं असेल। तर तुम्ही बघू शकता आता पोहे तयार झालेले आहेत प्रणाली केले। तर ती माझ्यासाठी पोहे प्लेटमध्ये काढत आहे। बर, तर तुम्ही बघू शकता की प्रणालीनं पोहे बनवलेला आहे इथे। तर आपण त्याची टेस्ट करून बघूया। सकाळची वेळ आणि कांदा पोहे हे समीकरण महाराष्ट्राचं आहे। तर मी पोहे टेस्ट करून बघतो। अतिशय उत्कृष्ट असं प्रणालीनं पोहे केलेलं आहे की तुमची सकाळ पूर्ण आज दिवस फ्रेश जाणार असं पोहे झालेलं आहे। तर आपण त्यासाठी प्रणालीच्या शुभेच्छा मानूया। तर पोहे छान झालेला आहे, मी याचा आस्वाद घेतो आणि तुम्ही पण नक्कीच हे करून पहा घरी। तर पोहे असे छान झालेले आहे, त्याच्याबरोबर थोडीशी हिरवी मिरची खाल्ली की तुमचा पूर्ण झणझणीत सगळं दिवस जातो। आणि कोल्हापूर म्हटल्यावर तिखट मिरची ही हवीच, तुम्ही बघू शकता।